आणि एकूणच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी खेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधलाय। तर डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पण बघूयात। पोलीस अधिकाऱ्यांना पण मारहाण झाली, या जमावाकडून करण्यात आली आणि पोलीस कर्मचारी पण जखमी झाले। याच्यात काय म्हणाल, एवढा हिंसक हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झाले होते, ते आता शोधणं पोलिसांसमोरचं आव्हान आहे काय? या घटनेमध्ये आम्ही दोन्ही अँगलनं योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। पहिला अँगल हा आहे की ही जे काही प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये गोहत्या कायदा आहे, त्याच्या अंतर्गत गाय आणि बैलाची कत्तल जर होत आहे तर त्या अनुषंगानं अतिशय गांभीर्याने त्यावर कारवाई केली जाईल, ते आरोपी पकडले जातील निश्चितपणे। आणि दुसरं, या मागणीकरिता जे हिंसक प्रकारचं आंदोलन आणि वळण ज्यांनी या प्रकरणाला लावलेलं आहे त्यासुद्धा लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल। आणि रत्नागिरी शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आमचं हेच म्हणणं असेल की पोलीस हे दोन्ही प्रकरणं अतिशय गांभीर्याने घेत आहेत। या दोन्ही प्रकरणांमध्ये गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल। आपण कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मदत करावी। शेवटचा प्रश्न छोटासा की ज्या 2 तास झाले जवळपास हायवे रोको होता, इथे पोलीस बळ जे होतं ते अपुरं होतं की नंतर मग पोलीस फोर्स पोचायला उशीर झाला म्हणून कंट्रोल खूप वेळ लागला या सगळ्यांना? निश्चितपणे ही जी हद्द आहे ही खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते। एखाद्या पोलीस स्टेशनला तात्काळ मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध करणं शक्य होत नाही। रत्नागिरी जिल्ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते इथून 2.5 तासाच्या अंतरावर आहे, अंदाजे 2.5 ते 3 तास लागतात। तर त्यामुळं जेव्हा अचानकपणे एखादी घटना होते तेव्हा 50 ते 100 लोक पोलीस ॲट अ टाईम पोहोचू शकत नाहीत। उपलब्ध प्राप्त परिस्थितीनुसार आवश्यक ते मनुष्यबळ इथे उपलब्ध करून देण्यात आलं होतं, परंतु ते मॉबच्या तुलनेनं कमी असल्यामुळे ते हाताळण्यासाठी निश्चितपणे मनुष्यबळ त्यावेळी अपुरं होतं आणि त्यामुळे सुद्धा ही परिस्थिती नियंत्रणात आणणं तात्काळ शक्य झालं नाही। विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत।